श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहेत आणि याच दिवाळीच्या तोंडावर आलेला आहेत गुरुपुष्यामृत योग. येत्या 24 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेला आहेत गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा योग सर्वात शुभ म्हणून ओळखला जातो. या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 24 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी 6:38 होणार आहेत आणि हा गुरुपुष्यामृत योग दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला सकाळी 6:38 समाप्त होणार आहेत. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो. पुष्य नक्षत्र हे अतिशय महत्त्वाचं असतं. या नक्षत्राची सर्व देवी देवता पूजा करत असतात. गुरुपुष्यामृताच्या योगावरती सोने चांदी खरेदी केली जाते. सोबतच गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूकसुद्धा या दिवशी केली जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात, खरेदी, शिक्षणाची सुरुवातसुद्धा या दिवशी केली जाते. इतका महत्त्वाचा हा दिवस मानला जातो. गुरुपुष्यामृत गुरुवारी येणे हा अतिशय दुर्मिळ योग आहे, म्हणून आपण याला अमृत योग असेही म्हणतो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी, श्री विष्णू, गणपती, भगवान शंकर यांची पूजा केली जाते. लक्ष्मी आणि तिचे पती विष्णू हे धनप्राप्तीचे आशीर्वाद देणारे आहेत. शंकर आणि गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने आपल्यावर कधीही संकट येत नाही. हा अतिशय दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. परंतु आता सर्वांनाच सोने चांदी खरेदी करणे शक्य आहे का? सोने चांदीचे भाव इतके वाढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना या वस्तू खरेदी करणे शक्य नाही. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहेत ती सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत. आपल्याला या दिवशी सोने चांदीपेक्षा ही 5 रुपयांची वस्तू आपल्या घरात आणायची आहेत. ही वस्तू घरात आणल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करेल. घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरात आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहेत. लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते आवर्जून परिधान करा. पिवळा रंग हा आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा बळकट होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा बळकट असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. आणि म्हणून तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून तुम्हाला ते परिधान करायचे आहेत. जर नसेल तर तुम्ही एखादी पिवळी वस्तू ही संपूर्ण दिवसभर तुमच्या खिशात तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता. यानंतरनं आपल्याला देवघरातल्या देवतांची पूजा ही करून घ्यायची आहेत. खास करून या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देवता, गणपती बाप्पा, भगवान शंकर यांची पूजा केली जाते. ही सगळी पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या घरात आणायची आहेत. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही सेवा करतो किंवा काही वस्तू आपल्या घरात आणतो तर त्या वस्तूंचा आपल्याला खूप जास्तीत जास्त लाभ हा होत असतो. कारण त्या सेवेने सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न झालेले असतात आणि यामुळे त्या सेवेचं, त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे हळद. अगदी तुम्ही 5 रुपयांची हळद ही घरामध्ये खरेदी करून आणली तरीही चालेल. सोने चांदीपेक्षाही हळद या दिवशी घरात खरेदी करून आणणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि सोनेसुद्धा अगदी हळदीसारखेच पिवळे असते. आणि गुरुवारच्या दिवशी ही हळद घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. तर आपल्याला हळद ही घरामध्ये आणायची आहेत.
या हळदीची पूजा कशी करायची आहे ते तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। यानंतर पुढची वस्तू आणायची आहे ती म्हणजे चणा डाळ। गुरुपुष्यामृत योगावरती चणा डाळ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। चणा डाळ ही देखील पिवळी असते आणि ही डाळ या दिवशी आपल्या घरात खरेदी करून आणल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीचं रोप। जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तर तुम्हाला तुळस ही खरेदी करून आणायची आहेत। आपल्या घरामध्ये तुळस असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायम राहतो। तसेच त्या कुटुंबावर त्या घरावर कधीही वाईट संकट अडचणी ह्या येत नाही। अशा ह्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत किंवा या 3 पैकी तुम्ही एक वस्तू घरी खरेदी करून आणली तरीही चालेल। यानंतर सायंकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळेला तुम्हाला या वस्तूंचा एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे। पाटावरती तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहेत। श्रीयंत्र असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ते सगळ्या देवतांची मांडणी तुम्हाला त्या पाटावरती करायची आहेत। यानंतर जी हळद तुम्ही आणलेली आहे तर ती सुद्धा एका वाटीमध्ये काढून तुम्हाला त्या पाटावरती ठेवायची आहेत। चणा डाळ असेल तर ती सुद्धा वाटीमध्ये ठेवायची आहेत। तुळशीचं रोप असेल तर ते सुद्धा तिथे पाटावरती तुम्हाला ठेवायचं आहे। यानंतर सर्व देवी देवतांना त्या वस्तूंना हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत। शुद्ध काही तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे। श्रीसूक्त हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। ही सेवा केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तुम्हाला तिथेच पाटावरती ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार आहे, हा दिवस देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे। या दिवशी सकाळी स्नान करून तुम्हाला काय करायचे आहे, चणा डाळ जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलेली असेल तर त्यातली थोडीशी चणा डाळ तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकून तुम्हाला ती डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालायचं आहे। जर तुम्ही हळद घरी खरेदी करून आणलेली असेल तर तुम्हाला ती हळद एका कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यातली चिमूटभर हळद तुम्हाला त्या कलशामध्ये त्या पाण्यात टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। आणि जर तुम्ही तुळस खरेदी केलेली असेल तर ती तुळस तुम्हाला एका कुंडीमध्ये नेहमीसाठी तुम्हाला ती लावायची आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू घरात आणायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे। या वस्तू घरात आणल्याने आणि हा उपाय केल्याने तुम्ही चमत्कार बघू शकतात। तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतील। लक्ष्मी तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।